नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि नाबार्ड रिक्रुटमेंट याच्यातर्फे काही पदांकरता ही जाहिरात निघालेली आहे. तर कोणत्या पदांकरता? तर रिक्रुटमेंट ऑफ स्पेशलिस्ट याकरता काही जागा आहेत. तर या संदर्भामध्ये आपण किती जागा आहेत आणि कोणतं क्वालिफिकेशन पाहिजे, सर्व काही डिटेल्स माहिती घेणार आहोत. ही जी पदं आहेत ही वॉक इन इंटरव्ह्यू थेट मुलाखतीद्वारे ही पदं भरली जाणार आहेत. या संदर्भामध्ये सर्व काही पाहण्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल, तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर नाबार्ड मुंबई रिक्रुटमेंट अंतर्गत आपण पाहतोय की डाटा सायंटिस्ट किंवा एआय इंजिनियर हे एक पद आहे. डाटा इंजिनियर, डाटा सायंटिस्ट कम बीआय डेव्हलपर, स्पेशलिस्ट डाटा मॅनेजमेंट, सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट या 4 पदांकरता ही जागा आहे. वयाची मर्यादा सुद्धा दिलेली आहे. डाटा सायंटिस्ट किमान 25 ते 35 वर्ष, डाटा इंजिनियर किमान 25 ते कमाल 35 वर्ष, डाटा सायंटिस्ट कम बीआय डेव्हलपर 25 ते 35 वर्ष, स्पेशलिस्ट डाटा मॅनेजमेंट, सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट मध्ये किमान 30 वर्ष ते मॅक्झिमम 40 वर्ष. याच्यामध्ये बघा व्हॅकन्सी डाटा सायंटिस्ट साठी 2 आहे, डाटा इंजिनियर साठी 1 आहे, डाटा सायंटिस्ट कम बीआय डेव्हलपर 1 आहे, स्पेशलिस्ट डाटा मॅनेजमेंट सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट 1 जागा आहे. याच्यामध्ये क्वालिफिकेशन जे पाहिजे ते बीई बीटेक किंवा एमई एमटेक असेल तरी पण चालेल, पण फर्स्ट क्लास पाहिजे मिनिमम 60% किंवा एमसीए इन कम्प्युटर सायन्स, आयटी, डेटा सायन्स किंवा मशीन लर्निंग अँड एआय मध्ये पाहिजे. याशिवाय सर्टिफिकेशन इन डेटा सायन्स, एआय एमएल, त्यानंतर नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, वेब क्राउलिंग, नेटवर्क, नॅचरल नेटवर्क याच्यामध्ये काही आपल्याला जर काही सर्टिफिकेशन असतील किंवा आपलं नॉलेज असेल तर आपण अप्लाय करू शकता. त्याच्यामध्ये डाटा इंजिनियर पदाकरता सुद्धा हीच कंडिशन आहे. या व्यतिरिक्त डेटा सायंटिस्ट कम बीआय डेव्हलपर याच्यामध्ये पण बघा आपल्याला क्वालिफिकेशन दिसतंय, मात्र याच्यामध्ये 60% फर्स्ट क्लास असणं बीई बीटेकला तुम्हाला गरजेचं आहे. डाटा मॅनेजमेंट सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट साठी मास्टर इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, कुठल्याही डिसिप्लिन मधून आपले मास्टर असेल तर आपण अप्लाय करू शकता. याच्यामध्ये टोटल 5 वॅकन्सी आहेत आणि सिलेक्शन प्रोसेस आहे ती बाय इंटरव्ह्यू होणार आहे आणि शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट जे करणार आहेत ते इन द रेशो ऑफ 1:3 ऑन द बेसिस ऑफ क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स. सॅलरी जी आहे ती अतिशय चांगली सॅलरी आहे. पर इयर सॅलरी डाटा सायंटिस्ट एआय इंजिनियर 21 लाख ते 30 लाख रुपये, डेटा इंजिनियर 18 ते 27 लाख रुपये, डेटा सायन्स कम बीआय डेव्हलपर 15 ते 21 लाख, डाटा मॅनेजमेंट सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट करता 12 ते 15 लाख रुपये तुम्हाला अतिशय चांगली सॅलरी मिळत आहे. जॉब लोकेशन सुद्धा मेट्रो सिटी मुंबईमध्ये आहे. ऍप्लिकेशन फी जी आहे ती एससी एसटी आणि फिजिकल हँडिकॅप स्टुडंट करता 150 रुपये आणि अदर कॅटेगरी करता 850 रुपये तुम्हाला ऍप्लिकेशन फी असेल. लास्ट डेट जी आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशनची ती 16 ला सुरुवात होते, 16 जूनला सुरुवात होते, कालच सुरुवात झालेली आहे आणि 30/6/2025 ला ही प्रवेश प्रक्रिया किंवा आपण ऑनलाईन ऍप्लिकेशनची शेवटची डेट आहे असं म्हणू शकतो. वेबसाईट जी आहे ज्याच्यावरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती नाबार्डची अधिकृत वेबसाईट www.nabard.org ही आहे. या व्यतिरिक्त मूळ जाहिरात जी आहे ती आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे. या व्यतिरिक्त अधिकृत वेबसाईट nabard.org वरून आपण ती डाउनलोड करू शकता. या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास कॉमेंटमध्ये नक्की कॉमेंट करा, जेणेकरून आपल्या कॉमेंटला उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय. उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह. तोपर्यंत पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा. धन्यवाद.